ह्याच्यात नको ठेव. फ्रेंड्स, तर आहे ना आज मी एक छोटासा ब्लॉग बनवत आहे. तर बघा, हे आमचा हा हॉल आहे. तर ह्या रूममध्ये आल्यापासून आम्ही काहीच काम नाही केलं आहे रूमचं. तर हे जसंच्या तसंच, म्हणजे जसा रूम होता तसंच आम्ही राहायला आलो इथे. तर आता इथे फक्त हा टॅरेस फ्लॅट आम्ही हा फक्त बनवून घेतला. हा रूम, हा टॅरेस होता आणि आम्ही हा रूम बनवला आहे. तर आता हा इथे असं रूमचं उंबरठा केलेला होता, तर तो तोडला आहे. तर आता आम्ही इथे बघूया आता काय करायचं ते पुढे. तुम्ही रोज एक एक ब्लॉग बघत जावं, मग तुम्हाला कळेल की नक्की आम्ही रूमचं काय केलेलं आहे ते. तर भेटूया आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही आता आमची मुलं आहेत, त्यांना आता काही काम नाही, शाळेला सुट्टी पडलेली आहे, म्हणून त्यांच्याकडून आता ही अशी छोटी मोठी कामं आम्ही करून घेणार आहे. तर त्यांना सुद्धा खूप आवडते. ते बघा, ही त्यात माझी चिऊ सुद्धा आहे. चिऊ आहे आणि हा माझा मुलगा आहे, त्यालाही खूप आवडते हे काम करायला. एक स्माइल दे रे. तर हे बघा, आता हे पूर्ण उंबरठ्याने तोडून टाकलेलं आहे. लय पटकन फिरवते, हळूहळू फिरवते. काय काढतायत पप्पा आणि हिरते काढू काय. आता मी चढतो नाही, मी इकडचे खूप बाजू. हो इतका लवकर काढला ना. हा गरम आहे. ह्याच्यात नको ठेव. बापरे, एवढा पसारा ठेवून गेले. अरे देवा, बघा आता आमची चिऊ इथे एकटीच काम करते आणि हे दोघं पण गेले, पळून गेले बाहेर. आणि आता आमच्या चिऊलाच काम करायला लावले, झाडू वगैरे मारायला सांगितलंय. इथे अर्धवट उचललं दादानी आमच्या, आणि अर्ध काम आमच्या चिऊवरती सोपवून गेले. चिऊ थकली ना तू? अरे बापले, हे बघा आता आज आमची चिऊ खूपच थकलेली आहे. जाऊ दे, चल आज चिऊ जरा अर्धी चपाती जास्त खाईल ना चिऊ. आमची चिऊ खूप काम करते हा, तिच्या बॉडीवर जाऊ नका, खूप काम करते आमची चिऊ घरामध्ये. हो, चल मग मी तुला मदत करू. नको, मी करते सगळं. अरे बापले, थँक्यू. तशी पण मी खूप कंटाळलेली, सकाळपासून मी पण खूप काम केलंय. आणि ह्या लोकांनी काय केलं माहिती का, आज मी सकाळी उठून सर्व रूम स्वच्छ केले, सर्व झाडून वगैरे घेतलं सर्व रूम. आणि नंतर दुपारच्या नंतर हे लोक उठले, नाश्ता वगैरे करून मग ह्या लोकांनी हे काम काढलं. मला काय सांगितलं नाही रात्री, तर जर सांगितलं असतं तर मी कदाचित ते काम काढलं नसतं. म्हणजे मी सर्व रूम स्वच्छ केले नसते, तसंच ठेवलं असतं आणि माझं बाकीचं काम मी आवरून घेतलं असतं. तर चला चालायचंच असं. हो, मग काय, आता मी खूप थकली आणि मी आता ह्या लोकांना सांगितलं मी काहीच काम नाही करणार, आता मी जाऊन मस्तपैकी थोडा वेळ झोपणार आहे. तर आता ना गाईज, तर आता मी रोज असे ब्लॉग टाकणार आहे. तर बघायचं आहे तुम्हाला की आम्ही आमच्या रूमचं कसं डेकोरेट करणार आहे. तर हे बघा, आमच्या आहोनी आता इथून माती घेऊन आलेली आहे आणि हे बघा भरलेलं फील केलेलं आहे हे. आणि आता ह्या पिशवीतून काहीतरी काढतात ते जाडू काय, हे बघा अशा पद्धतीने. थकलेला आहे आता खूप. आमची चिऊ पण लय काम करायला लागलेली आहे, खूप मदत करायला लागलेली आहे आमच्या कामाला. आणि चिऊ, कसं वाटते तुला? छान वाटते. कंटाळा आला असेल ना, थकली ना काम करून करून. चला आता आमचा दादा, जरा कोणाला घरात काम करायला नको, सगळं मलाच काम सांगतात. बघा आता आमचा दादा खूप रडायला लागलाय.
काम करून करून कंटाळलाय. आता हे सगळं खोदून झालंय. आमच्या दादांनी खोदलंय बघा. पप्पा को भी दिखाओ. हे सगळं साफ केलं आणि ते सर्व घाण झालेलं होतं, तर हे सुद्धा सर्व साफ केले. आणि हे आमचे आहो इथे बसलेले आहेत महाराजासारखे. आणि बघा आमच्या चिवचा चेहरा बघा किती उतरलाय, तरी पण बाहुबली बनली आहे खुर्ची हातात घेऊन. कसं वाटते दादा काम करून? लय घाण वाटतंय. हात आहे कुठेच खाली. तर भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.